विधानसभा निवडणुकीचा महानिकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. निकालाची उत्सुकता असतानाच राज्यात वेगवेगळ्या संस्थांकडून एक्झिट पोल जाहीर झालेत. बहुतांश संस्थांनी महायुतीचं सरकार येईल असा अंदाज वर्तवलाय. यात भाजपाच्या बूथ एक्झिट पोलने लक्ष वेधलंय. त्यानुसार अजित पवारांना सर्वाधिक धक्का बसू शकतो असा अंदाज आहे. भाजपानं केलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपा पक्ष हा राज्यात सर्वात मोठा पक्ष असणार आहे. यामुळे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा आत्मविश्वास दुणावलाय. देवेंद्र फडणवीस यांनी या एक्झिट पोलवर बोलणं टाळलंय. परंतु आढावा घेतला तर लाडक्या बहीण योजनेचा टक्का वाढल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना भाजपानं यावेळी बूथ रचना मजबूत केली होती. भाजपाच्या बूथ रचनेनुसार राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजपा असणार आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असून सरकार स्थापन होईल. महाविकास आघाडीला राज्यात 100 ते 110 जागा मिळण्याचा अंदाज आहे. अपक्ष आणि इतर पक्षांना 24 जागा मिळण्याचा अंदाज या पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. त्यामुळे इतर पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. परंतु भाजप बूथ लेवल एक्झिट पोलनुसार महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 20 ते 22 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. भाजपाचा बूथ एक्झिट पोलचा अंदाज अजित पवार यांच्यासाठी मात्र धक्कादायक आहे. या एक्झिट पोलनुसार महायुतीला 164 जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपाला 90 ते 100, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 40 ते 45 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 20 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसला 40 ते 45, शरद पवार गटाला 35 ते 40 आणि उद्धव ठाकरेंच्या गटाला 25 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या 6 पक्षांमध्ये शेवटचा पक्ष जर कोणी असणार आहे तर ते अजित पवार असल्याचं बोललं जातंय. अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्या माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.